सर्वांना नमस्कार. रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन शिवे इयत्ता 5वीचा वर्ग या उपक्रमामध्ये आमची मुलं एक नवीन आनंददायी असा खेळ खेळणार आहेत आणि आमच्या या खेळाचं नाव आहे लीची गंमत. लीची गंमत हे काय आहे तर यामध्ये आमच्या मुलांना लीने ज्या शब्दाचा शेवट होईल असे प्रश्न विचारले जातील आणि जो गट ज्या गटातील विद्यार्थी जास्त शिल्लक राहतील तो गट विजेता होणार आहे. खेळासाठी सांगायचं विशेष म्हणजे आजच्या खेळामध्ये मी जे प्रश्न विचारणार आहे ते माझ्या मुलांनीच तयार केलेले आहेत. त्यासाठी त्यांचं खूप कौतुक. हा आमचा आहे अ गट आणि त्याच्याच बाजूला दुसरा आमचा आहे ब गट. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ज्या गटातील विद्यार्थी अगोदर देईल तो विद्यार्थी तिथेच उभा राहील आणि ज्या गटातल्या विद्यार्थ्याला उत्तर येणार नाही त्याने पुढे निघून जायचं आहे. एका फळाचे नाव ओवीने उत्तर दिले मच्छीचे दुसरे नाव. दुर्वाने उत्तर दिलेलं आहे दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण. दुर्वा बरोबर आहे. आई पुरण घालून बनवते ती पोळी. दुर्वाचं बरोबर आहे. या सणाला आपण एकमेकांना रंग लावतो. दुर्वाचं बरोबर आहे. लाकडाची असते ती. अक्षरा बरोबर म्हणालेली आहे. आई वरण करताना या वापरते. अक्षराचं बरोबर आहे. रसा वाढण्याचे साधन. मनस्वीचं बरोबर आहे. मासे पकडणारा कोण. निकिता म्हणाली एका मुलीचे नाव. समूहदर्शक शब्द करवंदांची. बंदुकीतून निघणारी. दोघी सुद्धा म्हणालेले आहेत. पुढचा प्रश्न पुन्हा दोघींसाठी. झाडाच्या फांदीला हिंदीमध्ये समानार्थी शब्द. प्राप्ती आधी म्हणालेली आहे. दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण. दोघी म्हणालेले आहेत. बागेचे रक्षण व राखण करणारा. बंदुकीतून निघणारी. दोघी सोबत म्हणाल्यात. एका फळाचे नाव. संस्कृतीने बरोबर म्हटलेले आहे. मासे पकडणारा. संस्कृती म्हणालेली आहे. रसा वाढण्याचे साधन. संस्कृती म्हणालेली आहे. लाकडाची असते ती. दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण. महेश एका फळाचे नाव. दोरांची असते ती. पानांवर व फुलांवर बसते ती. म्हणजेच 7 खेळाडू शिल्लक आहेत. म्हणजे आजच्या खेळाचा विजेता आमचा गट आहे गट ब. लीची गंमत या खेळामध्ये प्रश्न मुलांनी स्वतः तयार केलेले होते आणि त्या प्रश्नांचा उपयोग करून आम्ही लीची गंमत हा खेळ खेळलो. दोन्ही गटामध्ये अ गटामध्ये 14 खेळाडू होते. ब गटामध्ये 14 खेळाडू होते. म्हणजे एकूण 28 जण होती. या खेळाचा विजेता गट झालेला आहे गट ब. तर हे मुलांनीच बनवलेला सुंदर पुष्पगुच्छ देऊन आपण या गटाचं अभिनंदन करूया. ब या गटाचं खूप अभिनंदन. शाबास शाबास शाबास. तर मग आज जो आमचा ब गट विजयी झालेला आहे त्याला आमचा ब गट